मोबाइल और मोटरसाइकिल चुराने वाले दो शातिर चोर गिरफ्तार। कल्याण के बाजारपेट पुलिस के वरिष्ठ पुलिस निरीक्षक सुरेश सिंह गौड़ और गुना अन्वेषण ब्रांच के नवनाथ रूपवते की टीम ने दो शातिर चोरों को हिरासत में लेकर 6 महंगे मोबाइल फोन और एक जुपिटर 2 व्हीलर उनसे बरामद किए। कुल 1,95,000 रुपये का मुद्देमाल बरामद करने में कामयाबी हासिल की। बता दें कि 24 अगस्त को एपीएमसी के एक व्यापारी ने अपने टेम्पो से सब्जी तरकारी खाली करके सुबह 7:30 बजे टेम्पो में सो गया था। उसकी जेब से चोरों ने मोबाइल गायब किया, जबकि शिकायत मिलने पर बाजारपेट पुलिस ने उसी दिन गोविंदवाड़ी गुजराती मंदिर के पास रहने वाले शहबाज शकील शेख को गिरफ्तार किया। जबकि 25 अगस्त को गुजराती मंदिर गोविंदवाड़ी कल्याण पश्चिम में रहने वाले दूसरे शातिर चोर इरफान इस्माइल शेख को पुलिस ने एक जुपिटर 2 व्हीलर के साथ गिरफ्तार किया, जो चोरी की थी। पुलिस ने कुल 4 मामले को उजागर किया है और 6 महंगे मोबाइल समेत एक 2 व्हीलर बरामद किया। पुलिस उपायुक्त सचिन गुंजाल और सहायक पुलिस आयुक्त कल्याण जी गेटे के मार्गदर्शन में बाजारपेट पुलिस थाने के वरिष्ठ पुलिस निरीक्षक सुरेश सिंह गौड़ और उनकी टीम ने ये कामयाबी हासिल की। डिटेक्शन ऑफिसर आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारे एससी सचिन साळवी, एससी पागुल, एससी बाविस्कर, एससी भालेराव, पीसी आंधळे आणि इतर स्टाफ यांनी सराईत गुन्हेगार जो आहे त्याला पकडून बाजारपेठ पोलीस स्टेशन गुन्हा नंबर 171/2013 भादवी कलम 341, बाजारपेठ पोलीस स्टेशन 364 भादवी कलम 379, बाजारपेठ पोलीस स्टेशन 422 भादवी कलम 303 2 भारतीय न्याय संहिता आणि बाजारपेठ पोलीस स्टेशन 425/24 भारतीय न्याय संहिता कलम 303 2 3-5 आणि मानपाडा पोलीस स्टेशनचा सुद्धा एक गुन्हा ओपन केलेला आहे। त्याचा क्रमांक आहे 975/24 भारतीय न्याय संहिता कलम 303 2 3-5। तर हे पथक आमचं मोटरसायकल चोरी आणि याच्यासाठी शोधामध्ये कार्यरत होते। मग त्यांना अचानक बातमी मिळाल्याने आणि जनतेकडून माहिती मिळाल्याने त्या आरोपीचा ताबा घेतलेला आहे, अटक केली त्याला। अटक केल्यानंतर त्याच्याकडे तपासामध्ये हे 5 गुन्हे ओपन झालेले आहेत आणि अशा प्रकारचे गुन्हे करणारे अजून त्याचे कोणते गुन्हे ओपन होत आहेत तर ते आम्ही पाहत आहोत। तसेच त्या गुन्हेगारांना आरोपींना आम्ही इतर आमच्या झोनमध्ये आणि रिजनमध्ये पण काही गुन्हे निघतात का त्या संदर्भात देखील आम्ही त्याची तपासणी करीत आहोत। अशाच प्रकारचे सापळे नेहमी हे आमच्याकडे लावले जातात, कायम लावतो आम्ही आणि डिटेक्शन करण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो।